शतता प्रेम करा। या गीताचे रचनाकार कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून कविता लिहायला सुरुवात केली होती। पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, खासदार साहित्य पुरस्कार, जीवन साधना गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले। एकटं असावंसं वाटतं ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कविता आपल्या समोर वाचून दाखवित आहे इयत्ता 4वीचा विद्यार्थी कुमार बनेल। माझ्या कवितेचे नाव आहे एकटं असावंसं वाटतं। कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं, कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं। आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं, आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं। अवतीभोवती रान सगळं मुकं मुकं असतं, अवतीभोवती रान सगळं मुकं मुकं असतं। वाट दिसू नये इतकं धुकं धुकं असतं, वाट दिसू नये इतकं धुकं धुकं असतं। झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं, झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं। कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं, कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं। आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं, आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं। येते येते मूल देते सर येत नाही, येते येते मूल देते सर येत नाही। घेते घेते म्हणते तरी जवळ घेत नाही, घेते घेते म्हणते तरी जवळ घेत नाही। अशा वेळी खोटं खोटं रुसावंसं वाटतं, अशा वेळी खोटं खोटं रुसावंसं वाटतं। कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं, कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं। आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं, आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं। कुठे जाते कुणास ठाऊक वाट उंच सकल, कुठे जाते कुणास ठाऊक वाट उंच सकल। त्यात पुन्हा सगळीकडे निसर्डीचा चिखल, त्यात पुन्हा सगळीकडे निसर्डीचा चिखल। पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटतं, पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटतं। कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं, कधी कधी जवळ कुणी नसावंसं वाटतं। आपला पण अगदी एकटं असावंसं वाटतं, आपला पण अगदी